नमस्कार मित्रांनो, घरी बसल्या आधार कार्ड कसे काढायचे तेही फक्त 5 मिनिटांमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ही सविस्तर माहिती पाहणार आहोत। तुम्ही तुमच्या मोबाईलवरतीही आधार कार्ड काढू शकता। ते कसं काढायचं चला तर पाहूया। त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल, चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर एक सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला सर्वप्रथम क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे किंवा गूगलवरती यायचं आहे आणि इथे तुम्हाला UDI लॉगिन वरती सर्च करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस येईल। असा आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आधारवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आधारवरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल। असा इंटरफेस आल्यानंतर स्क्रोल करून खालती यायचं आहे। खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता असा इंटरफेस येईल। असा इंटरफेस आल्यानंतर गेट आधार या सेकंड ऑप्शनवरती पाहू शकता। खाली तुम्ही इथे डाउनलोड द आधार म्हणून आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक अशा प्रकारे इंटरफेस येईल। इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, एम्प्लॉयमेंट ID नंबर किंवा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो खाली कॅप्चर आला आहे। हा कॅप्चर व्यवस्थित मेन्शन करायचा मित्रांनो। कॅप्चर चुकल्यावर OTP सेंड होत नाही आहे। ज्या नंबरवरती तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्हाला OTP सेंड होईल। कॅप्चर टाईप केल्यानंतर OTP सेंडवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो अगदी सोपी पद्धत आहे। तुम्ही 5 मिनिटांमध्ये घरी बसल्या बसल्या आधार कार्ड डाउनलोड करू शकता। आपला OTP सेंड झाला आहे नंबरवरती। OTP मोबाईलवरती आल्यानंतर इथे खाली तुम्ही पाहू शकता इंटर द OTP, यामध्ये आपल्याला OTP टाकायचा आहे। त्यानंतर खाली व्हेरीफाय अँड डाउनलोड हे जे ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। OTP येण्यासाठी मित्रांनो 1-2-3 मिनिटं लागतात। OTP आल्यानंतर तुम्ही ते टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता OTP टाकून आपण व्हेरीफाय केलं आहे। असा इंटरफेस येईल। असा इंटरफेस आल्यानंतर तुमचं आधार कार्ड इथे खाली डाउनलोड झालेलं असेल। तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज येईल। असा मेसेज आल्यानंतर तुमचं आधार कार्ड इथे डाउनलोड झालं आहे। तुम्ही पाहू शकता डाव्या साईडला PDF आलेली आहे। ही PDF आपण ओपन केली। मित्रांनो PDFला प्रत्येक आधार कार्डच्या PDFला पासवर्ड असतो। तो पासवर्ड कुठे भेटतो आपल्याला? मित्रांनो तो पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये टाकायचे आणि तुमची जन्मतारीखचे जे इयर आहे ते टाकायचं आहे। त्यानंतर असं PDF ओपन होऊन तुमचं आधार कार्ड डाउनलोड होऊन जाईल। मित्रांनो आशा करतो तुम्हाला माहिती समजली असेल। तर माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।